मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे 2025 मध्ये लॉ सीईटी मध्ये जे प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची आपण एक सिरीज सुरू केलेली आहे. मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग या विषयामधून विचारले गेलेले प्रश्न, त्याचे ऑप्शन आणि उत्तरांचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण पाहिलेलं आहे. आता यापुढे हा जो व्हिडिओ असणार आहे हा सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी म्हणजेच जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या विषयामधील 2025 चे PYQ आपण पाहणार आहोत. सोबतच याचेही आन्सर्स आणि त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही सुरू केली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातात. हे डेली लाईव्ह क्लासेस मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये असून जर तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तुम्हाला हेच क्लासेस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये सुद्धा त्याच दिवशी अवेलेबल असतात. तसंच विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहेत. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. जे विद्यार्थी 2027 साठी लॉ सीईटीचं प्रिपरेशन करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही लाईव्ह बॅच सुरू केलेली आहे. तर त्या बॅचेसला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि बॅचेस जॉईन करू शकता. तर लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा आणि गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये किंवा टॉपच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याचं आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याच्या तयारीला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या प्रश्नांना. जसं की आपल्याला माहिती आहे लॉ सीईटी मध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स हा एक महत्त्वाचा विषय आहे. तर 2025 च्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले होते ते आपण आता डिस्कस करणार आहोत. Who among the following was the founder of Jainism as a religious reform movement in ancient India? प्राचीन भारतात धार्मिक सुधारणा चळवळीच्या रूपात जैन धर्माचे संस्थापक यापैकी कोण होते? तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत गौतम बुद्ध, महावीर, चाणक्य आणि शंकराचार्य. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन बी, महावीर. कारण जैन धर्माचा उगम प्राचीन भारतात झाला होता आणि अहिंसा आणि संयम याच्यावरती आधारित धर्म चळवळ म्हणून जैन धर्म प्रसिद्ध आहे. 24वे आणि शेवटचे जैन तीर्थंकर वर्धमान महावीर यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये वैशाली जवळील कुंडग्राम येथे झाला आणि इसवी सन पूर्व 527 मध्ये पावापुरी येथे त्यांनी निर्वाण प्राप्त केले. ऋषभनाथ हे पहिले तीर्थंकर मानले जात असले तरी जैन धर्माची वास्तवात पुनर्रचना आणि प्रचार कार्य महावीरांनी केले. पुढचा प्रश्न आहे ऑन विच डेट इंटरनॅशनल डे ऑफ अ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज इज सेलिब्रेटेड? आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तुम्हाला ऑप्शन्स दिले 3 डिसेंबर, 15 मार्च, 25 मार्च आणि 15 एप्रिल. तर विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघाने 1992 मध्ये दिव्यांग व्यक्तीसाठी समज आणि त्यांच्या हक्कांची जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस निश्चित केला. दरवर्षी 3 डिसेंबर रोजी संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिन साजरा केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ किंवा ए, 3 डिसेंबर. पुढचा प्रश्न पाहूयात. थार डेझर्ट ऑल्सो एक्सटेंड टू पाकिस्तान अँड इज नोन ॲज. थार वाळवंटाचा काही भाग पाकिस्तानमध्येही पसरलेला असून तेथील त्याचे नाव काय आहे? तर तुम्हाला इथे ऑप्शन्स दिलेत अरवली रेंज, पतकाई रेंज, चोलिस्तान डेझर्ट आणि थार डेझर्ट. अरवली पर्वतरांग, पाटकाई पर्वतरांग, चोलिस्तान वाळवंट आणि थार वाळवंट. थार वाळवंटाला ग्रेट इंडियन डेझर्ट असेही म्हणले जाते. याचे क्षेत्रफळ सुमारे 2 लाख चौरस किलोमीटर असून 85% भारतात व उर्वरित भाग पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तानातील या वाळवंटी भागाला चोलिस्तान वाळवंट म्हणतात. तर बहावलपूर जो पंजाब प्रांतामध्ये आहे हा परिसर या भागाचं मुख्य क्षेत्र आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, चोलिस्तान वाळवंट. पुढे जाऊयात. हु अमंग द फॉलोइंग इज द रेसिपियंट ऑफ 2024 भारत रत्न अवॉर्ड? खालीलपैकी 2024चा भारतरत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? ऑप्शन्स दिले तुम्हाला भूपेन हजारिका, प्रणब मुखर्जी, MS स्वामीनाथन आणि अटल बिहारी वाजपेयी. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न सन 2024 मध्ये कृषी शास्त्रज्ञ MS स्वामीनाथन यांना देण्यात आला. त्यांनी 1960च्या दशकात उच्च उत्पादनक्षम गहू आणि तांदूळ यांच्या जाती विकसित करून भारतात हरित क्रांती घडवून आणली. त्यामुळे
भारत अन्न स्वयंपूर्ण झाला व दुष्काळाचे संकट भारतावरचे टळले. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एम एस स्वामीनाथन. पुढचा प्रश्न पाहूयात. श्री डी वाय चंद्रचूड वॉज द चीफ जस्टिस ऑफ इंडिया. श्री डी वाय चंद्रचूड हे भारताचे कितवे मुख्य न्यायाधीश होते? तर विद्यार्थी मित्रांनो, न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी 9 नोव्हेंबर 2022 रोजी भारताचे 50वे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. त्यांनी न्यायमूर्ती यू ललित यांची जागा घेतली. त्यांच्या प्रसिद्ध निकालामध्ये गोपनीयतेचा अधिकार, लिंग समानता आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन अ 50वे. पुढचा प्रश्न पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन बायोडिग्रेडेबल पॉल्युटंट. खालीलपैकी कोणता प्रदूषक जैविकरित्या विघटनशील नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, जैविकरित्या न विघटनशील प्रदूषक म्हणजे असे पदार्थ ज्यांचे सूक्ष्मजीवांद्वारे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही. प्लास्टिक हे त्याचे प्रमुख उदाहरण आहे. याचे विघटन होण्यासाठी 500 ते 1000 वर्ष लागतात. दरवर्षी जगभर सुमारे 40 कोटी टन प्लास्टिक तयार होते आणि यामुळे माती व सागरी परिसंस्था यांच्यावरती गंभीर परिणाम होतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी प्लास्टिक. पुढचा प्रश्न पाहूयात. विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स ओरिजिनेट्स फ्रॉम द अमरकंटक प्लेटू. खालीलपैकी कोणती नदी अमरकंटक पठारातून उगम पावते? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत यमुना, नर्मदा, गोदावरी आणि महानदी. तर विद्यार्थी मित्रांनो, अमरकंटक पठार हे मध्य प्रदेशमध्ये असून येथून नर्मदा नदी उगम पावते. तिचा उगम सुमारे 1057 मीटर उंचीवरती असून ती 1312 किलोमीटर प्रवास करून पश्चिमेकडे अरबी समुद्रात मिळते. ही भारतातील 7 पवित्र नद्यांपैकी एक असून उत्तर व दक्षिण भारताचे भौगोलिक सीमांकन करणारी नदी मानली जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नर्मदा नदी, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न पाहूयात. अमंग द फॉलोइंग इन विच कंट्री मॅरेज इक्विलिटी दॅट इज अ सेम सेक्स ऍक्ट 2013 वॉज अ पास्ट. खालीलपैकी कोणत्या देशात विवाह समानता, समानलिंगी विवाह किंवा समलैंगिक विवाह कायदा 2013 पारित करण्यात आला? ऑप्शन्स आहेत इंडिया, चायना, ऑस्ट्रेलिया आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. तर विद्यार्थी मित्रांनो, विवाह समानता म्हणजेच समलैंगिक विवाह कायदा 2013 हा कायदा 22 ऑक्टोबर 2013 रोजी ऑस्ट्रेलियामध्ये पारित झाला. तथापि डिसेंबर 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च न्यायालयाने तो रद्द केला, कारण विवाह विषयक कायदा हा राष्ट्रीय विषय आहे. अखेरीस डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या जनमत चाचणीनंतर संपूर्ण देशात समानलिंगी विवाहांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न पाहूयात. व्हॉट इज द मेन रोल ऑफ अ सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया. भारताचे सॉलिसिटर जनरल यांची मुख्य भूमिका काय आहे? ऑप्शन्स आहेत टू अपीअर इन अ कोर्ट ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. भारत सरकारतर्फे न्यायालयात हजर राहणे. टू गिव्ह लीगल ॲडवाइस टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. भारत सरकारला कायदेशीर सल्ला देणे. टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट. सरकारतर्फे करार करणे. आणि ऑप्शन डी दिलाय टू मेक चेंजेस इन द लॉ. कायद्यात बदल करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे सॉलिसिटर जनरल हे अटर्नी जनरल सोबत कार्यरत दुसरे सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत. त्यांचं प्रमुख काम म्हणजे भारत सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयासह इतर न्यायालयांमध्ये सरकारचे प्रतिनिधित्व करणे. ते मंत्रालयांना कायदेशीर सल्ला देतात, परंतु सरकारविरुद्ध कोणत्याही खटल्यात ते उपस्थित राहू शकत नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए टू अपीअर इन द कोर्ट ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया किंवा भारत सरकारतर्फे न्यायालयात हजर राहणे. पुढचा प्रश्न आहे हाऊ मेनी मेंबर कॅन द गव्हर्नर नॉमिनेट इन महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. महाराष्ट्र विधान परिषदेत राज्यपाल किती सदस्यांची नियुक्ती करू शकतात? तुम्हाला ऑप्शन्स दिलेत 12 मेंबर, 10 मेंबर, 2 मेंबर आणि 1 मेंबर. तर भारतीय राज्यघटनेतील कलम 171 नुसार महाराष्ट्र विधान परिषदेतील 12 सदस्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. हे सदस्य साहित्य, विज्ञान, कला, सहकार क्षेत्र आणि सामाजिक सेवेच्या क्षेत्रातील विशेष योगदानासाठी नेमले जातात. एकूण 78 सदस्यांच्या परिषदेत हे 12 राज्यपाल नियुक्त सदस्य असतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 12 मेंबर्स, 12 सदस्य. पुढचा प्रश्न आहे इन विच डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र अजंता केव्ज आर लोकेटेड.
ऑप्शन्स दिलेत तुम्हाला जळगाव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अजिंठा लेणी महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. या 29 खडकात कोरलेल्या बौद्ध लेणी आहेत, ज्यांची निर्मिती इसवी सन पूर्व 2रं शतक ते इसवी सन 6वं शतक या काळामध्ये झाली. येथे बुद्धचरित्र व जातक कथावरील अप्रतिम भित्तिचित्रे व शिल्पे आढळतात. यांना 1973 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्हा. हु इज कन्सिडर्ड ॲज द फादर ऑफ योगा फिलॉसॉफी? योग दर्शनाचे जनक कोण मानले जातात? ऑप्शन्स आहेत पतंजली, गौतम बुद्ध, बाबा रामदेव आणि गार्गी आणि मैत्रेयी. तर विद्यार्थी मित्रांनो, पतंजली यांना योग तत्वज्ञानाचे जनक मानले जाते. त्यांनी इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात योगसूत्र ग्रंथाची रचना केली. या ग्रंथात अष्टांग योगाची 8 अंगावरती आधारित साधना सांगितली आहे, ज्यामुळे आध्यात्मिक मोक्षप्राप्ती शक्य होते. आधुनिक योगाचे तत्वज्ञान पतंजलींच्या शिकवणीवरती आधारित आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पतंजली. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते काही महत्त्वाचे PYQ 2025च्या लॉ CET मधील जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शन मधून. यापुढेही ही सिरीज अशीच चालू असणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच सेक्शन मधील बाकी उरलेले प्रश्न घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा आणि सोबतच आमची जी बॅच 20 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे, या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरू ठेवा. थँक्यू.